7वा श्लोक आहे की भगवंत सांगतात आहे अर्जुनाला की राग, याच्यामध्ये आता राग म्हणजे काय, अनुराग. अनुराग म्हणजे आसक्ती, प्रेम असा त्याचा अर्थ आहे. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. तर राग म्हणजे काय, या ठिकाणी राग म्हणजे आपण ज्याला आपल्याला राग येतो, क्रोध येतो, तो राग नाही. तर राग म्हणजे अनुराग, आसक्ती आणि कामना ह्याच्यापासून रजोगुण उत्पन्न झालेला असतो. आणि अनुराग रूप आणि द्वेष रूप असा द्विविध असा 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्या पोटामध्ये आसक्ती असते. म्हणजे अनुकूल घडलं तर आपल्याला प्रेम वाटतं, चांगलं वाटतं, अनुराग उत्पन्न होतो मनामध्ये. पण प्रतिकूल घडलं तर द्वेष येतो. म्हणजे रजोगुण हा आहे. काहीतरी मिळेल या आशेने माणूस कर्म करतो. कर्म केले म्हणून कर्मफळ मिळालंच पाहिजे अशी दुहेरी आसक्ती रजोगुणामध्ये असते. आपण रजोगुणीच लोक आहोत. आपणही कुठलंही कर्म फळाच्या आशेनेच करतो. अजून आपल्याला निष्काम कर्म करण्याची बुद्धी होत नाही. म्हणजे हा रजोगुण माणसाला असा बांधतो. रजोगुण म्हणजे अभिलाषेचे आणि लोभाचे कधीही कमी न होणारे तारुण्य आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघूया, अर्थच दिला इथे. या रजोगुणाने काय होतं, अंतःकरणामध्ये थोडासा प्रवेश रजोगुणाचा जर झाला, जीवाच्या अंतःकरणामध्ये रजोगुणाचा थोडासा जरी प्रवेश झाला तर तो जीव काय करतो, कामाच्या मस्तीत येतो. आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले की त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे, हे जास्त आहे असे म्हणता येईल काय. त्याप्रमाणे इच्छा खवळते. यज्ञकुंड आहे, त्याच्यामध्ये जर आपण तूप टाकलं तर तो अग्नी अधिकच भडकतो. तसं जीवामध्ये जर एखादी इच्छा उत्पन्न झाली तर ती इच्छा पूर्ण झाली म्हणून तिथे थांबत नाही, तर ती वाढतच जाते. एका इच्छेला दुसरी इच्छा प्रसवते, दुसऱ्या इच्छेला तिसरी इच्छा प्रसवते. प्रसवणंच म्हणतात त्याला, निर्माण होते. एकूतून दुसरी, दुसरीतून तिसरी, आणि त्या इच्छेची मालिका जी काही सुरू होते की ती मग दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटायला लागतात. सगळ्यातून सुखच मिळतं असं नाही, दुःखही मिळतं. आणि मग त्याचं तरीसुद्धा आवडायला लागतं त्या माणसाला. म्हणजे इंद्राचे वैभवसुद्धा थोडे वाटू लागते. एकदा मिळवायला लागला माणूस की मग एक फ्लॅट झाला की दुसरा फ्लॅट, दुसरा झाला की तिसरा फ्लॅट. फ्लॅटच घेत राहतो की अरे आपल्याला किती लागणार आहे या आयुष्यामध्ये, आपल्याला जायचं आहे सोडून, असं काही त्याच्या लक्षात येत नाही. इच्छा वाढतच जाते. जरी मेरू पर्वत हाती आला, माऊली काय म्हणतात बघा, मेरू पर्वत जरी त्याच्या हातामध्ये आला तरी याहीपेक्षा आणखी भयंकर श्रमाने मिळणारे असे एखादे स्थान असेल का, त्या खटपटीला तो लागतो. अजून काहीतरी मिळू, याच्यापेक्षा जास्त काहीतरी मिळू. तृष्णा वाढते त्याची. काम्य कर्मच तो करत असतो. आणि रजोगुणी पुरुष हा कसा असतो, त्यांनी सांगितलं चंचल असतो. आणि जितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप करत राहतो. देहधारी जो आत्मा आहे त्याच देहामध्ये असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते. सगळी प्रजाच रजोगुणी आहे, त्यामुळे त्याचं काय वेगळं सांगायला नको. तृष्णा हे रजोगुणाचे स्वरूप आहे. त्याला कितीही दिले तरी त्याची तृष्णा शमतच नाही. प्राप्त विषयाबद्दल आसक्ती आणि अप्राप्त विषयाची तृष्णा जे आहे त्याबद्दल, म्हणजे सुख मिळालं तर ते सुख टिकून राहावं असं वाटतं, आणि दुःख मिळालं तर ते कधी एकदा जाईल असं होतं. आणि म्हणून रजोगुणानंतर असं हे चक्र चालत राहतं, ते कधी संपतच नाही. तृष्णेमुळे आसक्ती आणि आसक्तीमुळे पुन्हा तृष्णा वाढतच जाते. हा रजोगुणाचा स्वभाव आहे, हे या 7व्या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. आता 8वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये तमोगुणाचं सगळं वर्णन केलेलं आहे 8व्या श्लोकामध्ये. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत.
हा तमोगुण कसा असतो तर सर्व देहाभिमान्यांना मोह पाडणारा हा तमोगुण आहे. आणि तमोगुणाचं मुख्य लक्षण काय आहे? अज्ञान. अज्ञान हे मुख्य लक्षण आहे. त्या तमोगुणी जो माणूस असतो त्याच्याकडे प्रमाद असतो, आळस असतो, निद्रा असते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला बंधनात पाडत असतात तमोगुण्याला. तमोगुण्याची निर्मिती अविद्येतून होते. अविद्या म्हणजेच अज्ञान, अज्ञानातून होते आणि त्यामुळे माणसाला प्रमाद, आळस, निद्रा यांचं बंधन पडतं. म्हणजे जी गोष्ट करायला पाहिजे ती करत नाही तो, जी गोष्ट नाही करायला पाहिजे ती मुद्दाम करतो, असं तमोगुण्याचं असतं. आणि तो सतत कार्यामध्ये दिसतो, सतत काहीतरी कार्य करत असतो, परंतु ते सगळं कार्य कसं असतं? निरर्थक असतं, त्याच्यापासून काहीही उत्पन्न होणार नसतं. आणि मूळ म्हणजे त्याच्यामध्ये कार्यशक्तीचा अभावच असतो, उद्यमहीनता असते, आळस असतो. आणि ज्ञानोबांनी तर तमोगुणाला मोहरूपी रात्रीचा काळा ढग असं म्हटलेलं आहे. मोहरूपी रात्रीचा काळा ढग म्हणजे हा तमोगुणी असतो. आणि या अधम तमोगुणाला अज्ञानाचेच प्रेम वाटते, अज्ञानाचा जिव्हाळा वाटतो. अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे. तमोगुणाला निद्रा फारच आवडते. आता ज्यांना जास्त झोप घेतात जे, त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण तमोगुणी झालेलो आहोत, त्याला बाजूला टाका, लगेच उठून बसायचं. म्हणजे निद्रा फार आवडते. अनावश्यक झोपेमुळे काय होतं? शरीराला जडत्व येतं आणि विस्मृती होऊ लागते, वर्तनामध्ये दोष निर्माण होतात. हे सगळे या अतिनिद्रा घेणारे जे असतात, आळशी लोक जे असतात, त्यांच्यामध्ये हे दोष निर्माण होतात. आता महाभारतातलं उदाहरण तमोगुणाचं त्यांनी दिलं इथे, त्यामुळे बघू, आपल्यालाही गोष्टी आवडतात ऐकायला, की रजोगुण आणि तमोगुणाचे मिश्रण असलेली माणसे अधम असतात. महाभारतातील द्यूतप्रसंगी दुर्योधन आणि त्याचे भाऊ सगळे 100 जे होते कौरव ते सगळे तमोगुणी होते असं सांगितलं त्यांनी. शकुनी त्यांच्याबरोबर होता, कर्ण होता, या सगळ्यांचा स्वभाव हा तमोगुणाचा स्वभाव होता. हे सर्वजण प्रमादी होते, द्वेष मत्सराने भरलेले होते. महाभारतामध्ये ठाई ठाई आपल्याला त्याची उदाहरणं सापडतात की जेव्हा हा द्यूताचा प्रसंग झाला, ते पांडव सगळे हरले आणि मग तेव्हा दुर्योधनाने आज्ञा दिलेली आहे दुःशासनाला की जा, द्रौपदी आपली दासी झालेली आहे, तिला घेऊन ये. हे कशाचं उदाहरण आहे? तमोगुणाचं उदाहरण. आणि हा दुःशासन उठला आणि पांडवांच्या महालामध्ये गेला. राजकन्या द्रौपदीला म्हणाला, पांचाली चल, लवकर चल, आम्ही तुला जिंकली आहे, आता तुला लाजायचे काही कारण नाही. दुर्योधनाकडे डोळे भरून पहा, टपोरे डोळे असलेल्या पांचाली, आता कौरवांची सेवा कर, आम्ही तुला धर्माने जिंकली आहे, चल सभेत, जोरात म्हणाला तो. आणि ही बिचारी द्रौपदी अतिशय खिन्न झाली आहे, तोंड तिचं पांढरफटक पडलेलं आहे, असहाय्य झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या सगळ्या स्त्रिया बसलेल्या होत्या तिथे ती गेली, पण तिथे पण हा दुःशासन ओरडत ओरडत गेला, तिचा पाठलाग केला. द्रौपदीचे लांब सडक काळेभोर कुरळे केस त्यांनी पकडले आणि राजसूय यज्ञाची सांगता झाल्यावर अवभृत स्नानाच्या वेळी मंत्रांनी पावन झालेल्या जलाचे ज्यांच्यावर मार्जन झाले होते असे ते केस होते. त्या केसांना यांनी अगदी निर्लज्जपणे पकडलेलं आहे आणि खसकन ते केस त्यांनी ओढले आणि अतिशय लांब केस असलेल्या त्या द्रौपदीला त्याने ओढीतच सभेच्या दारापाशी आणली. नाजूक वेलीला सोसाट्याचा वारा जसा मोडून टाकतो त्याप्रमाणे ती जी द्रौपदी होती, 5 पती जिचे जिवंत आहेत, परंतु अनाथाप्रमाणे ती दीन द्रौपदी, तिला दुःशासनाने फरफटत ओढीत त्या राजसभेमध्ये आणलेलं आहे. आणि द्रौपदी त्याला क्षीण आवाजात म्हणते, अरे अनार्या मूर्खा, मी रजस्वला आहे, माझ्या अंगावर एकच वस्त्र आहे, मला तू सभेत घेऊन जाऊ नकोस. पण कोण ऐकतंय तिचं? अतिशय धुंद झालेला होता हा. आणि आपले रक्षण करण्यासाठी म्हणून द्रौपदीने कृष्णाचा धावा केला, नारायणाचा धावा केला.
दुःशासनाने तिचे काळे केस अधिकच घट्ट पकडले आणि तिच्या अंगावर खेचून म्हणाला, याज्ञसेनी, तू रजस्वला अस, एक वस्त्र अस, नाहीतर विवस्त्र अस. तुला आम्ही द्यूतात जिंकली आहे आणि तू आता आमची दासी झालेली आहेस. आता तुला आमच्या इच्छेप्रमाणे वाटेल ते पेहराव करण्याची दासींना मुभा असते. तुला आता आमच्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्या असहाय्य ही नदीन पतींकडे द्रौपदी बघते आणि दुःशासनाला दिसताच जवळजवळ मूर्छित झालेला तिला त्याने जोराने हिसडले आणि खदखदा हसून, दासी दासी, तू आमची दासी झालेली आहेस, असं तिला तो म्हणतोय. आणि ते जे दासी हे शब्द आहे हे कर्णाच्या कानावर पडले आणि तमोगुण कर्णाचा पण त्या ठिकाणी वाढलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे की कर्ण हा पण आनंदाने बेहोश झाला आणि मोठ्याने हसून त्याने दुःशासनाला शाबासकी दिली की बरोबर तू तिला दासी म्हटलं, हेच बरोबर आहे. नंतर शकुनीने दुर्योधनाचे अभिनंदन केलेले आहे. म्हणजे कर्ण, शकुनी, दुर्योधन आणि या तिघांव्यतिरिक्त जे इतर सगळे सभासद होते ते सगळे मात्र अतिशय खाली माना घालून बसलेले होते आणि दुःशासनाने द्रौपदी सभेत ओढीत आणली हे पाहून बाकीच्यांना अतिशय दुःख झालेलं आहे. सगळेजण खाली माना घालून तिथे बसलेले होते आणि द्रौपदीची अशी ही नदीन अवस्था पाहून सर्वाधिक तामसी आनंद कर्णाला झाला असं त्यांनी सांगितलं. आपण तमोगुणाचं उदाहरण बघतोय. मग त्याच्यामध्ये कर्ण आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, सगळे कौरव त्याच्यामध्ये येतात, शकुनी आहे. मग द्रौपदी दासी झालेली नाही असं फक्त एकटा विकर्ण म्हणाला म्हणे. विकर्ण हा जो होता हा सात्विक होता आणि त्याला अतिशय वाईट वाटलं जेव्हा त्या द्रौपदीला वेश्या असं संबोधलं तेव्हा विकर्णाला अतिशय वाईट वाटलेलं आहे. तो म्हणतो, विकर्ण बोलून दाखवतो तिथे की हे काही योग्य नाही आहे, तुम्ही असं तिला म्हणू नका, ती या पांडवांची सून आहे, कुरुकुलाची ती सून आहे. पण हा जो कर्ण आहे तो त्या विकर्णाला म्हणतो, अरे विकर्णा, या जगात नित्य असंख्य विपरीत गोष्टी घडून येत असतात. आरणीपासून निर्माण झालेला अग्नी आरणीच्याच नाशाला कारण होत असतो. तद्वत ज्या धृतराष्ट्रापासून तुझा जन्म झाला त्याच्यावरच तू उलटला आहेस. विकर्ण हा दुसऱ्या दासीपासून झालेला पुत्र असतो मला वाटतं धृतराष्ट्राला. या पांडवांना द्रौपदीने पुन्हा पुन्हा डिवचले पण ते तर एक शब्दही बोलले नाहीत. याचा अर्थ उघड आहे, द्रौपदी धर्मानुसारच जिंकली गेली आहे. पण विकर्णा, तुझे हृदय तर अगदी विदीर्ण झालेले दिसत आहे. हा शुद्ध पोरकटपणा आहे. तू अजून बच्चा आहेस आणि एखाद्या वृद्धाप्रमाणे मोठ्या प्रगल्भ गोष्टी या सभेत बोलत आहेस. अरे दुर्योधनाचा तू धाकटा भाऊ आहेस. धर्म कशाला म्हणतात हे तुला नेमके माहीत नाही. नाहीतर द्रौपदी जिंकली गेली असूनही ती जिंकली गेली नाही असे तू मूर्खासारखे बोललाच नसता. म्हणजे ह्याला कर्णाला वाईट वाटलेलं आहे की द्रौपदीला जे बोलत होते, तिला अपमान करत होते तिचा, ते योग्यच होतं असं कर्णाला वाटत होतं आणि तो तमोगुण त्याचा यातून प्रगट होतो हे त्यांना सांगायचं आहे.